नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका संगीता पाडवी, मानसशास्त्र विभाग KTHM कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रकरण पहिले यातील अपसामान्य मानसशास्त्र म्हणजे नेमके काय, त्याचा अर्थ, व्याख्या आणि स्वरूप हे जाणून घेतलेलं आहे. तर आज आपण अपसामान्य किंवा मनोविकृत वर्तनाचे निकष कोणकोणते आहेत आणि नेमके निकष कशाला म्हणायचं हे अभ्यासणार आहोत. तर अपसामान्य वर्तन अभ्यासल्यानंतर हे वर्तन किंवा अशा प्रकारचे वर्तन व्यक्तीमध्ये का निर्माण होते, त्याला कारणीभूत ठरणारे कारण घटक कोणते आहेत हे आपल्याला पाहावे लागेल. व्यक्तीचे वर्तन चांगले की वाईट, सामान्य की अपसामान्य हे ठरविण्याचे काही निकष असतात. त्या निकषांचा सविस्तरपणे आढावा घेतल्यानंतरच आपल्या लक्षात येईल की नेमके अपसामान्य किंवा मनोविकृत वर्तन कशाला म्हणायचे. त्यासाठी प्रामुख्याने 3 निकष आपल्यासमोर आहेत. ते म्हणजे जैविक निकष, मानसशास्त्रीय निकष आणि सामाजिक व सांस्कृतिक निकष. तर सुरुवातीला आपण पाहूया जैविक निकष. तर जैविक निकषामध्ये एकूण 4 मुद्द्यांचा समावेश आहे. जैविक निकषालाच बायोलॉजिकल क्रायटेरिया असे म्हटले जाते. यातील पहिला मुद्दा आहे मेंदूतील रचनात्मक अथवा कार्यात्मक दोष, स्ट्रक्चरल ऑर फंक्शनल डिफेक्ट्स इन द ब्रेन. तर जैविकदृष्ट्या शारीरिक जैविक दोषातून उद्भवणाऱ्या वर्तन दोषांचा मनोविकृतीत अंतर्भाव होतो. व्यक्तीच्या शरीराअंतर्गत अनेक प्रकारचे कार्य चालू असते. हे कार्य जर सुरळीत पार पडत असेल तर व्यक्ती समाजामध्ये, कुटुंबामध्ये तसेच नातेवाईकांमध्येही सामान्य वर्तन करते आणि तिचे जीवन चांगल्या प्रकारे जगत असते. परंतु व्यक्तीच्या शरीराअंतर्गत जर काही दोष किंवा बिघाड निर्माण झाला तर त्याचे परिणाम प्रत्यक्षपणे व्यक्तीच्या वर्तनावर झालेले आपल्याला दिसून येतात. तर मेंदू हा वर्तनाचा खरा अधिष्ठाता समजला जातो. सर्व प्रकारच्या भावभावना, स्मृती, विचार, निर्णय, वेदना, संवेदना ह्या मेंदूद्वारेच नियंत्रित केल्या जातात. तसेच बोधावस्थेचे केंद्रही मेंदूमध्येच स्थित असते. म्हणून जर कधी मेंदूमध्ये जखम झाली, एखादा संसर्ग झाला, विषारी पदार्थांचा प्रादुर्भाव झाला, मेंदूमध्ये गाठ निर्माण झाली, म्हणजे ज्याला आपण ब्रेन ट्यूमर असे म्हणतो, तर इत्यादी कुठल्याही कारणांमुळे मेंदू रचनात्मक व कार्यात्मक दोष हा निर्माण होत असतो. आणि मग हा दोष निर्माण झाला की विविध वर्तन समस्या या उद्भवत असतात. जसे की नैराश्य येणे, ज्याला आपण उदासीनता, खिन्नता असे म्हणतो. त्याचबरोबर छिन्नमनस्कता, अध्ययन अक्षमता, अपस्माराचे झटके, निद्रादोष, आवेगी वर्तन इत्यादी विकृतींचे मूळ कारण मेंदूदोषामध्ये दिसते. मानवी शरीराचा वर्तनातील सहभाग हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. कारण मानवी शरीर हे असंख्य पेशींचे बनलेले आहे. शरीराकडून हालचाली घडण्यास तसेच मेंदूकडून प्रेरणा, भावना, स्मरण, संवेदन घडण्यास नसपेशींचे कार्य आवश्यक असते. नसपेशी या मानवी वर्तनाचा अत्यंत सूक्ष्म असा जैविक आधार आहेत. व्यक्तीला ज्ञानेंद्रियांकडून जी माहिती प्राप्त होते ती मेंदूपर्यंत पोचविली जाते व मेंदू प्राप्त झालेल्या माहितीचे विश्लेषण करून शरीराला विशिष्ट वर्तन करण्यासाठी प्रवृत्त करत असतो. परंतु या रचनेमध्ये जर दोष निर्माण झाला तर व्यक्ती सामान्य वर्तन करू शकत नाही. मानवी मेंदूमध्ये विशिष्ट प्रकारची कार्य करणारी विशिष्ट केंद्रे असतात. मेंदू मिळालेल्या माहितीचे जतन करून ठेवत असतो आणि आवश्यकतेप्रमाणे योग्य त्यावेळी योग्य ती माहिती उपलब्ध करून देत असतो. परंतु या कार्यात जर कधी दोष निर्माण झाला तर व्यक्तीचे वर्तनावर किंवा व्यक्तीच्या वर्तनावर त्याचा प्रत्यक्ष परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे हा पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल जैविक निकषातील, तो म्हणजे रचनात्मक व कार्यात्मक
मेंदूदोष. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे शरीरातील जैवरसायने, न्यूरोट्रान्समीटर व ग्रंथीस्रावातील दोष, ज्याला म्हटलं जातं बायोकेमिकल इन द बॉडी न्यूरोट्रान्समीटर अँड एंडोक्राईन डिफेक्ट. तर या न्यूरोट्रान्समीटरलाच नससंवाहक किंवा चेतापारेषक असे म्हटले जाते. हे नससंवाहक रासायनिकदृष्ट्या नसपेशींना जोडण्याचे काम करत असतात. नससंवाहक गतिमान बनविण्याचे तसेच निष्क्रिय करण्याचे कार्य करत असतात. म्हणजेच उत्तेजक किंवा अवरोधक अशी कार्य हे नससंवाहक किंवा न्यूरोट्रान्समीटर करत असतात. मग आता उत्तेजक किंवा अवरोधक नेमकं काय आहे? तर जे नससंवाहक नसावेगांची तीव्रता आणि नसपेशींची कार्यशीलता वाढवितात त्या नससंवाहकांना उत्तेजक नससंवाहक असे म्हणतात. आणि जे नससंवाहक नसपेशींच्या कार्यात अवरोध निर्माण करतात त्या नससंवाहकांना अवरोधक नससंवाहक असे म्हणतात. तर या नससंवाहकांची निर्मिती आपण जे अन्न ग्रहण करतो त्यापासून होते. व्यक्तीची उत्तेजना, खिन्नता, उदासीनता, अत्यंत भावनाशीलता यांच्या मुळाशी हे नससंवाहक असतात. नससंवाहक विविध प्रकारचे असतात. ते म्हणजे ॲसेटिलकोलिन, सेरोटोनिन, डोपामिन, एपिनेफ्राईन, नॉरएपिनेफ्राईन इत्यादी अनेक न्यूरोट्रान्समीटर किंवा नससंवाहक आपल्याला सांगता येतील. या प्रत्येकाचे कार्य व्यक्तीच्या शरीरामध्ये वेगवेगळे असते. उदाहरणार्थ अध्ययन करणे, स्मरण करणे, भावना प्रदर्शित करणे, उदासीनता, व्यक्तीच्या झोपेवर नियंत्रण ठेवणे, सतर्क राहणे, जागृत अवस्था, रक्तदाब इत्यादी अशा अनेक क्रियांशी नससंवाहकांचा, न्यूरोट्रान्समीटरचा संबंध आहे. या नससंवाहकांमधील प्रमाण जर कमी जास्त झाले तर त्याचे परिणाम व्यक्तिवर्तनावर दिसून येतात. त्यामुळे कधीकधी व्यक्ती अस्वस्थ होते, व्यक्तीचा रक्तदाब वाढतो, हृदयाची स्पंदने वाढतात, शारीरिक उत्तेजना निर्माण होते, झोप व भूक यामध्ये दोष निर्माण होतो आणि व्यक्तीच्या शारीरिक क्रिया ज्या असतात त्या मंदावलेल्या दिसून येतात. शरीरातील विविध ग्रंथींतून स्रवणाऱ्या अंतस्रावांच्या कमी अधिक प्रमाणाशी सुद्धा उन्माद आणि अवसाद दोष निर्माण झालेले दिसून येतात. त्याचबरोबर या अंतस्रावांचे प्रमाण कमी जास्त झाल्यामुळे व्यक्तीच्या बाबतीत खाण्यापिण्याच्या विकृती निर्माण होतात. अति खाणे किंवा कमी प्रमाणात खाणे याला खाण्याच्या विकृती असं म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये त्यालाच ईटिंग डिसऑर्डर असे म्हटले जाते. त्याचबरोबर तणावसंबंधित विकृती म्हणजेच स्ट्रेस डिसऑर्डर, ऊर्जाशक्ती, भावनिक प्रतिक्रिया इत्यादी अनेक विकृतींशी याचा संबंध दिसून येतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे स्वायत्त मज्जासंस्थेतील दोष आणि ऊर्जाशक्तीतील बिघाड. डिफेक्ट इन द ॲटोनॉमिक नर्वस सिस्टम, डिटोरिएशन ऑफ एनर्जी. ही मज्जासंस्था पूर्णपणे स्वतंत्र असते. आपले कार्य ती स्वतंत्ररित्या करत असते. व्यक्तीच्या शरीरातील सर्व आंतरेंद्रियांचे कार्य स्वायत्त मज्जासंस्थेच्या नियंत्रणाखाली घडून येते. आंतरेंद्रियांमध्ये अनैच्छिक स्नायू असतात. त्यांचे कार्य स्वयंचलित असते. ते मानवाच्या इच्छेनुसार घडत नाही. त्यावर त्याचे नियंत्रण नसते आणि म्हणून या मज्जासंस्थेला स्वायत्त म्हणजेच स्वयंचलित मज्जासंस्था असे म्हणतात. या मज्जासंस्थेच्या सहानुभवी व परासहानुभवी अशा दोन यंत्रणा आहेत. त्यालाच सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक असे म्हटले जाते. स्वायत्त मज्जासंस्थेचा शरीर उत्तेजनाशी संबंध असल्याने दीर्घकाल सातत्याने उत्तेजित मज्जासंस्थेचा चिंता, तणाव विकृती, डोकेदुखी, उच्च रक्तदाब,
निद्रादोष इत्यादी विकृतींशी संबंध दिसून येतो. चौथा मुद्दा, जीन्स, रंगसूत्र इत्यादी दोषातून उद्भवणारे वर्तन दोष. जीन्स क्रोमोझोम बिहेवियर अरायझिंग फ्रॉम डिफेक्ट्स. अंडपेशी व रेतपेशीच्या संयोगातून जीवनाची सुरुवात होते. संपूर्ण शरीर हे पेशींचे बनलेले असते. पेशीच्या केंद्रस्थानी रंगसूत्राच्या 23 जोड्या असतात. प्रत्येक रंगसूत्रात हजारो जनुके असतात. जनुके म्हणजे ज्याला आपण जीन्स म्हणतो. तर हे जनुकेच अनुवांशिक गुणांचे निर्धारक असतात. म्हणून जनुकेच खऱ्या अर्थाने व्यक्तीची जीवनसंहिता निर्धारित करतात. रंगसूत्र व जनुकातील दोष अनेक शारीरिक व मानसिक व्याधीला जबाबदार असतात. मानवी शरीरामध्ये या रंगसूत्रांच्या 23 जोड्या असतात आणि प्रत्येक रंगसूत्रात हजारो जीन्स असतात. मानवी शरीरात 30,000 ते 1,00,000 जीन्स असावेत असे समजले जाते. या जीन्सचे DNA व RNA असे 2 भाग असतात. जीन्स खऱ्या अर्थाने अनुवांशिक गुणांचे संक्रमण करतात. जीन्सच्या अव्यक्त शक्तीमुळे जे गुण प्रकट होतात त्यांना जीनोटाइप, तर या जीन्सचे प्रकटीकरण परिस्थितीजन्य प्रभावातून होते त्यांना फेनोटाइप असे म्हणतात. प्रत्येक जीन्स विशिष्ट गुणाच्या प्रकटीकरणास जबाबदार असतात. उदाहरणार्थ, बुद्धिमत्ता, धावण्याची गती अशा विविध गुणांमुळे अनेक जीन्सच्या संयुक्त परिपाकातून हे प्रकट होत असतात. तर रंगसूत्राच्या कोणत्या ना कोणत्या क्रमांकाच्या रंगसूत्र जोडीत अतिरिक्त रंगसूत्र आढळते. त्यानुसार विशिष्ट दोष निर्माण झालेला दिसून येतो. उदाहरणार्थ, 13व्या क्रमांकातील XXX म्हणजेच त्रिकूट X या रंगसूत्र त्रिकुटामध्ये गंभीर मेंदूदोष निर्माण झालेला दिसतो. 18व्या क्रमांकातील XXX रंगसूत्र त्रिकुटामुळे हृदयरोग निर्माण होतात आणि 21व्या क्रमांकातील XXX त्रिकुटामुळे डाऊन सिंड्रोम म्हणजेच मंगोल प्रकारचे मतिमंदत्व निर्माण होते. तर अशा प्रकारे जीन्स, रंगसूत्र या दोषातून व्यक्तीमध्ये वर्तन दोष जे आहेत ते निर्माण झालेले दिसून येतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये शारीरिक प्रक्रिया एकाच पद्धतीने होत असल्या तरी प्रत्येक व्यक्तीचे वर्तन मात्र वेगवेगळे असते. त्याची कारणे म्हणजे हा अनुवंश आणि परिवेश. व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये आणि व्यक्तीकडून घडणाऱ्या वर्तनाच्या नियंत्रणात या दोन्ही घटकांचा मोठा वाटा आहे. रंगसूत्र व जीन्स या अनुवांशिक यंत्रणेतील दोषातून डाऊन सिंड्रोम, खंडित X रंगसूत्र दोष, दुर्बल जीन्समुळे चयापचयातील क्रियेत दोष उद्भवतो. X रंगसूत्र दोषातून जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये गंभीर किंवा तीव्र मतिमंदत्व दिसून येते. या व्यतिरिक्त मुलांमध्ये अतिक्रियाशीलता, त्यालाच आपण आक्रमकपणा किंवा कुठेही अति जास्त प्रमाणात उत्साह किंवा आक्रमकपणा जो काही आहे, चिडखोरपणा जो आहे तो मुलांमध्ये वाढलेला दिसून येत असतो. वाचादोष, अध्ययन अक्षमता हे दोष रंगसूत्र आणि जीन्स यांच्या दोषातून निर्माण झालेले दिसून येतात. यानंतर पुढचा जो निकष आहे तो म्हणजे मानसिक निकष, ज्याला सायकोलॉजिकल क्रायटेरिया असे म्हटले जाते. यामध्येही एकूण 5 मुद्द्यांचा समावेश आहे. पहिला आहे बोधात्मक कार्यदोष, कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट. व्यक्तीला योग्य ते वर्तन करण्यासाठी स्मृती, विचार प्रक्रिया, निर्णय क्षमता आणि कार्ययोजना इत्यादी प्रमुख बोधात्मक क्रिया महत्त्वाच्या असतात. परंतु यांच्या कार्यामध्ये दोष निर्माण झाल्यास व्यक्तीचे वर्तन सामान्य राहत नाही. ते विकृतीचे लक्षण समजले जाते. म्हणजेच व्यक्ती एखादी गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवू शकत नाही. विचार प्रक्रियेमध्ये दोष निर्माण होतात. तसेच योग्य त्यावेळी योग्य तो निर्णय व्यक्ती घेऊ शकत नाही. यालाच बोधात्मक कार्यदोष असे म्हणतात.
त्यानंतर दुसरा मुद्दा आहे वास्तवाचा चुकीचा अर्थबोध, मिसअंडरस्टँडिंग ऑफ रिॲलिटी. यामध्ये व्यक्तीला वास्तव अवास्तव गोष्टींची जाणीव योग्य पद्धतीने होऊ शकत नाही. व्यक्तीला सारखे भ्रम, विभ्रम आणि भ्रांतींचा अनुभव येत असतो. यामध्ये उद्दीपकाचा भ्रम, अर्थबोधनातील विपर्यास, म्हणजेच या ठिकाणी एखादी व्यक्ती, वस्तू, घटना, प्रसंग अस्तित्वात असतो, परंतु व्यक्तीला त्याबद्दल चुकीचा अर्थ प्राप्त होतो. म्हणजेच वस्तू, व्यक्तीबद्दल चुकीची जाणीव तिला होत असते. त्याचबरोबर विभ्रम होत असतात, म्हणजेच बाह्य उद्दीपकाशिवाय उद्दीपकाचा अनुभव येणे. व्यक्तीच्या आजूबाजूला कोणीही नसताना ते असल्याची तिला जाणीव होते किंवा भास होत असतो. त्यानंतर भ्रांती म्हणजेच डिल्युजन. तर्क अथवा एखादा पुरावा देऊनही दूर करता येत नाहीत अशा चुकीच्या समजुती व्यक्तीमध्ये निर्माण झालेल्या दिसून येतात. तसेच अतींद्रिय क्षमतांचे प्राबल्य, अवास्तव व स्वप्नमय विचारांचे प्राबल्य असे अनुभव विकृत वर्तनाचे लक्षण समजले जातात. त्यानंतर तिसरा मुद्दा असाधारण वर्तन, एक्स्ट्राऑर्डिनरी बिहेवियर. यामध्ये रुग्ण व्यक्ती विक्षिप्त, तरेवाईक, विचित्र वर्तन करत असते, टोकाची ताठर भूमिका करत असते, विचित्र पद्धतीने विचार जो काही आहे तो करत असते. त्यामुळे तिचं वागणं, बोलणं हे असंबंधित असतं. म्हणजे वागण्याचा बोलण्याशी किंवा बोलण्याचा वागण्याशी कुठलाही संबंध दिसून येत नाही. अशा प्रकारचं वर्तन व्यक्तीमध्ये जर दिसून आलं तर त्या वर्तनालाच मनोविकृत वर्तन असे समजले जाते. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे भावनिक वर्तन दोष, इमोशनल बिहेवियर. यामध्ये दीर्घकाल अत्यंत अस्थिर, आवेगी, चिडखोर भावस्थिती व्यक्ती अनुभवते. तसेच व्यक्तीला सातत्याने अतिप्रमाणात ताणतणाव, चिंता, भीती, नैराश्य यांचा अनुभव येत असतो. त्याचबरोबर व्यक्ती भावनांचे अयोग्य प्रदर्शन करते. म्हणजेच कोणत्या परिस्थितीत व्यक्तीने हसावे, रडावे हे व्यक्तीला कळत नाही. तसेच भावनिक बधिरता जाणवू लागते. इत्यादी भावनिक दोष मनोविकृत वर्तनाचे लक्षण समजले जाते. त्यानंतर शेवटचा मुद्दा तो म्हणजे विषमायोजित वर्तन, त्यालाच हेट्रोजेनियस बिहेवियर असे म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीला परिस्थितीशी योग्य प्रकारे समायोजन साधता आले नाही तर व्यक्तीच्या वर्तनात अनेक समस्या निर्माण होताना दिसून येतात. कधीकधी व्यक्तीला जीवनामध्ये अनेक गोष्टी करण्याची इच्छा असते, परंतु काही कारणास्तव त्या स्वइच्छांची पूर्ती होत नाही. एखादे ध्येय, एखादे उद्दिष्ट व्यक्तीने प्राप्त करायचे ठरविलेले असते, परंतु ते प्राप्त होत नाही. म्हणून अशा अपयशामुळे व्यक्ती दुःखी होते, निराश होते. जी भूमिका तिला पार पाडायची असते ती पार पडण्यात अथवा परिस्थिती सापेक्ष योग्य वर्तन करण्यामध्ये अक्षमता दिसून येते. असे विषमायोजित वर्तन मनोविकृतीचे लक्षण समजले जाते. तर अशा प्रकारे हा मानसिक निकष आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचा निकष आहे तो म्हणजे सामाजिक सांस्कृतिक निकष, त्यालाच सोशल क्रायटेरिया असे म्हटले जाते. प्रत्येक समाज आणि संस्कृती परत्वे सामान्य, अपसामान्य वर्तनाचे निकष हे बदलत असतात. म्हणजेच एखाद्या समाजात जे वर्तन सामान्य किंवा योग्य असेल तेच वर्तन इतर समाजाच्या दृष्टीने अपसामान्य ठरत असते. उदाहरणार्थ, मृत्यू झाल्यानंतर मोठ्याने रडणे हे एका समाजामध्ये योग्य वर्तन समजले जाते, परंतु काही समाजात तेच वर्तन विक्षिप्त किंवा विचित्र समजले जाते. मद्यपान करणे एखाद्या समाजात शिष्टाचाराचा वर्तन प्रकार असेल
तर दुसऱ्या समाजात मद्यपान करणे निषिद्ध वर्तन ठरते. म्हणूनच मनोविकृत वर्तन ठरविताना सामाजिक आणि सांस्कृतिक निकषांचा विचार हा करावा लागतो. त्यानंतर पुढचा निकष आहे तो म्हणजे इतर सामाजिक निकष, ऑदर सोशल क्रायटेरिया. यामध्ये एकूण 2 मुद्दे आहेत. पहिला म्हणजे असामाजिक वर्तन, त्यालाच अँटी सोशल बिहेवियर असं म्हटलं जातं. प्रत्येक समाजाच्या काही ठरलेल्या रूढी परंपरा असतात. त्यानुसार व्यक्ती वर्तन करत असते. या रूढी परंपरेच्या मूल्यांच्या नीतिनियमांच्या विरोधात जाऊन व्यक्तीने वर्तन केले तर त्यांचे उल्लंघन केले, एखादे समाजविघातक स्वरूपाचे, गुन्हेगारी स्वरूपाचे, विध्वंसक, अतिलबाड इत्यादी असामाजिक वर्तन विशिष्ट उद्देशाशिवाय घडत असेल तर त्यास मनोविकृत वर्तन समजण्यात येते. त्यानंतर दुसरा मुद्दा धोकादायक वर्तन, त्यालाच हाय रिस्क बिहेवियर किंवा आपण म्हणूया की डेंजरस बिहेवियर. एखाद्या व्यक्तीने विशेष उद्देशाशिवाय स्वतःला अथवा इतरांना इजा होईल, धोका पोहोचेल असे वर्तन जर केले तर त्या वर्तनाला विकृत वर्तन समजले जाते. उदाहरणार्थ आत्महत्या, सुसाईड, एखाद्या व्यक्तीचा खून करणे. अशा प्रकारे हे धोकादायक वर्तन आपल्याला सांगता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण अपसामान्य किंवा मनोविकृत वर्तनाचे एकूण 3 निकष अभ्यासलेले आहेत. जैविक निकष, मानसिक निकष आणि सामाजिक सांस्कृतिक निकष. धन्यवाद. थँक्यू.